मित्रांनो बघा, व्हिडिओची सुरुवात करण्याच्या अगोदरच मी तुम्हाला सांगतो की हा व्हिडिओ ना अत्यंत महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक पुरुषाने हा व्हिडिओ बघणं हे खूप जास्त गरजेचं आहे। सो मित्रांनो, हा व्हिडिओ ना तुम्ही पूर्ण बघा, पण मित्रांनो व्हिडिओ बघताना ना थोडंसं आपल्या कानाला तुम्ही इयरफोन पण लावा, कारण आजचा जो टॉपिक आहे ना हा थोडासा नाजूक आहे, चार चौघांमध्ये ऐकण्यासारखा नाही आहे। सो कानाला ना इयरफोन लावा, म्हणजे ही गोष्ट ना म्हणजे मी तुम्हाला आत्ताच सांगतो, म्हणजे तुम्ही नंतर मला असं बोलायला नको की भावा आधी का नाही सांगितलास। सो पटकन कानाला इयरफोन लावा। तर मित्रांनो, आजचा टॉपिक काय आहे की मित्रांनो बघा, म्हणजे स्त्रियांचे ना मोठे स्तन आणि स्त्रियांचे ना मोठे नितंब, म्हणजे हे अवयव बघून जास्तीत जास्त पुरुष ना स्त्रियांकडे आकर्षित का होतात, म्हणजे असं काय असतं त्या अवयवांमध्ये, म्हणजे जर ते अवयव ना जर आकाराने मोठे असतील सो कोणता पण पुरुष ना त्या स्त्रीकडे लगेच खेचला जातो। म्हणजे मित्रांनो, तुम्ही ना आपल्या आयुष्यामध्ये असं बघतलं असेल किंवा तुम्ही स्वतः पण ना असं अनुभवलं असेल की म्हणजे जर एखादी स्त्री ना दिसायला कशी पण जरी असली, म्हणजे ती कलरने ना अगदी जरी ती काळी कुट्ट म्हणजे जरी ती असली ना, परंतु म्हणजे जर त्या स्त्रीचे नितंब आणि तिचे स्तन म्हणजे जर आकाराने मोठे असतील सो म्हणजे अशा पण स्त्रीकडे ना पुरुष जास्तीत जास्त खेचले जातात। सो असं काय असतं त्या अवयवांमध्ये आणि त्या अवयवांच्या आकारामध्ये की म्हणजे जे बघून ना पुरुष खेचला जातो। म्हणजे मित्रांनो, ह्याच्याबद्दल ना आज आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत। सो मित्रांनो, त्याच्यामुळे ना हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, कारण अशी माहिती ना तुम्हाला कधीच कुठेच आणि कुणीच तुम्हाला देणार नाही। तर तुमचं पण कर्तव्य आहे की व्हिडिओला पूर्ण बघणं आणि आम्हाला सपोर्ट करणं। तर मित्रांनो, चला सुरुवात करूया आजच्या ह्या धमाकेदार व्हिडिओला। तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जे पहिलं कारण आहे तर ते पहिलं कारण ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो नैसर्गिक कारण। होय मित्रांनो, काय बोललो मी? नैसर्गिक कारण, म्हणजे मित्रांनो नॅचरल फॅक्टर। आता बघा मित्रांनो, ह्याचा अर्थ काय होतो की मित्रांनो बघा, देवाने ना खास पुरुषाचा मेंदू म्हणजे देवाने ना असाच बनवला आहे, पुरुषाचा मेंदू ना देवाने असाच डिझाईन केला आहे की तो पुरुष ना म्हणजे त्या पुरुषाचा मेंदू अशाच स्त्रीच्या शरीराकडे तो आकर्षित होतो, म्हणजे जे स्त्रीचं शरीर ना त्याला प्रजननासाठी त्याला योग्य वाटतं। आता प्रजनन म्हणजे काय की मूल जन्माला घालणं। सो मित्रांनो, म्हणजे देवाने ना पुरुषाचा मेंदू म्हणजे असाच बनवला आहे की तो मेंदू ना पुरुषाला अशाच स्त्रीच्या शरीराकडे तो आकर्षित करवतो, म्हणजे ज्या स्त्रीचं शरीर ना त्या पुरुषाला आणि त्याच्या मेंदूला प्रजननासाठी मूल जन्माला घालण्यासाठी म्हणजे ते शरीर ना म्हणजे त्याच्या मेंदूला योग्य वाटतं। कारण मित्रांनो, आपल्या ना कामशास्त्रामध्ये असं सांगितलं गेलं आहे की म्हणजे एखाद्या स्त्रीचे ना ते अवयव म्हणजे त्या स्त्रीचे स्तन आणि त्या स्त्रीचे नितंब म्हणजे जर ते आकाराने मोठे असतील ना सो अशी स्त्री ना प्रजनन करण्यासाठी अत्यंत योग्य असते, म्हणजे अशी स्त्री ना मूल जन्माला घालण्यासाठी एकदम परफेक्ट असते। सो मित्रांनो, म्हणजे त्याच्यामुळे ना देवाने असा मेंदू बनवल्यामुळे म्हणजे कोणता पण पुरुष ना अशाच स्त्रीकडे तो खेचला जातो, म्हणजे ज्या स्त्रीचे ना स्तन आणि नितंब म्हणजे आकाराने ना एकदम मोठे असतात। सो मित्रांनो, आता जे मी तुम्हाला सांगितलं ना म्हणजे ते ना सर्वात मोठं कारण आहे। आता त्याच्यानंतर जे दुसरं कारण आहे सो म्हणजे ते दुसरं कारण ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो हार्मोन्स। होय मित्रांनो, काय बोललो मी? हार्मोन्स। आता बघा मित्रांनो, हार्मोन्सचा अर्थ काय आहे म्हणजे मित्रांनो पुरुषांच्या अंगामध्ये ना टेस्टोस्टेरोन म्हणजे मित्रांनो हा जो हार्मोन आहे ना टेस्टोस्टेरोन, म्हणजे मित्रांनो हा हार्मोन ना पुरुषाच्या अंगामध्ये सर्वात जास्त असतो। आणि मित्रांनो, म्हणजे हा हार्मोन ना अशा स्त्रीला बघून म्हणजे तो हार्मोन ना म्हणजे त्या पुरुषाच्या मेंदूमध्ये जे डोपामिन नावाचं केमिकल असतं ना, म्हणजे ते डोपामिन नावाचं केमिकल म्हणजे तो हार्मोन ना पुरुषाच्या मेंदूमध्ये सोडायला सुरुवात करतो। आणि मित्रांनो, जेव्हा एखाद्या पुरुषाच्या डोक्यामध्ये जेव्हा डोपामिन केमिकल जेव्हा जास्त प्रमाणामध्ये व्हायला लागतं ना, म्हणजे डोपामिनचा प्रवाह जास्त म्हणजे प्रवाहित व्हायला लागतो, तेव्हा तो पुरुष ना अशा स्त्रीकडे बघून तो पुरुष ना खेचला जातो। कारण मित्रांनो, जेव्हा एखादा पुरुष ना आपल्या डोळ्यांनी अशी स्त्री बघतो ना ज्या स्त्रीचे स्तन आणि तिचे नितंब आकाराने मोठे आहेत सो तेव्हा ना म्हणजे त्या पुरुषाच्या मेंदूमध्ये डोपामिन नावाचा म्हणजे जो केमिकल आहे सो तो केमिकल ना जास्त प्रमाणामध्ये तो व्हायला सुरुवात करतो। आणि म्हणजे एकदा का त्याच्या डोक्यामध्ये डोपामिन नावाचं केमिकल जास्त प्रमाणामध्ये प्रवाहित व्हायला सुरू झालं ना की तो पुरुष ना त्या स्त्रीकडे बघून तो पुरुष त्या स्त्रीकडे आपोआप खेचला जातो। सो मित्रांनो, हार्मोन्स पण ना म्हणजे ह्याच्यावरती ना एक मोठं कारण आहे। सो मित्रांनो, म्हणजे हे पण कारण ना तुम्ही लक्षात ठेवा। आता त्याच्यानंतर जे तिसरं कारण आहे
आहे सो ते तिसरं कारण ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो सोशल मीडियाचा परिणाम. होय मित्रांनो, काय बोललो मी? सोशल मीडियाचा परिणाम. आता बघा मित्रांनो, सोशल मीडियाचा परिणाम ह्याचा अर्थ काय होतो म्हणजे मित्रांनो आजकालच्या जमान्यामध्ये ना जास्तीत जास्त व्हिडिओमध्ये, आजकालच्या जमान्यामध्ये ना जास्तीत जास्त पिक्चरमध्ये किंवा जास्तीत जास्त जाहिरातींमध्ये म्हणजे स्त्रियांचे ना ते अंग जास्त हायलाईट ते केले जातात. म्हणजे मित्रांनो म्हणजे तुम्ही ना म्हणजे एखादी सहज म्हणजे एखादी जाहिरात बघा किंवा एखादं पोस्टर बघा, म्हणजे त्या पोस्टरमध्ये किंवा त्या जाहिरातीमध्ये अशी स्त्री असते म्हणजे ज्या स्त्रीचे ना स्तन आणि नितंब जास्त मोठे असतात. म्हणजे मित्रांनो असं पुरुषांचा मेंदू ना कंडिशन केला जातो आणि तेच बघून ना पुरुषांना वाटतं की म्हणजे रिअल ब्युटी म्हणजे खरं सौंदर्य हेच आहे. म्हणजे जर एखाद्या स्त्रीचे स्तन आणि नितंब म्हणजे जर आकाराने मोठे असतील ना सो तीच स्त्री सर्वात जास्त सुंदर आहे असं सोशल मीडियावरती ना सर्वांना दाखवलं जातं. म्हणजे सोशल मीडियावरती असं दाखवून ना सर्वांचा मेंदू अशाच पद्धतीने कंडिशन केला जातो आणि त्यामुळे ना जास्तीत जास्त पुरुष ज्या स्त्रीचे हे अवयव आकाराने मोठे असतील ना सो अशा स्त्रीकडे जास्तीत जास्त पुरुष ना आपोआप खेचले जातात. सो मित्रांनो हे पण कारण ना खूप जास्त परिणाम करतं. आता त्याच्यानंतर जे चौथं कारण आहे सो ते चौथं कारण ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो लैंगिक इशारा. होय मित्रांनो, काय बोललो मी? लैंगिक इशारा. आता बघा मित्रांनो ही गोष्ट सांगायची गरज आहे असं मला तरी वाटत नाही. म्हणजे मित्रांनो तरी पण ना आता मी तुम्हाला सांगतो की मित्रांनो अशा स्त्रीकडे बघून ना ज्या स्त्रीचे स्तन आणि तिचे नितंब आकाराने मोठे आहेत सो अशा स्त्रीकडे बघून ना पुरुषांच्या अंगामध्ये संबंध बनवायची इच्छा आपोआप जागृत होते. म्हणजे अशा स्त्रीकडे बघून ना पुरुष हा म्हणजे आतून ना तो म्हणजे उत्तेजित होतो आणि त्यामुळे ना अशा स्त्रीला बघून पुरुष ना त्या स्त्रीकडे आपोआप खेचला जातो. सो मित्रांनो हा पण फॅक्टर ना सर्वात जास्त परिणाम करतो. सो मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.